स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणारा नराधम हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे। या घृणास्पद घटनेनंतरही आरोपीला त्याच्या कुटुंबियांकडून पाठिंबा मिळताना दिसतोय। मंगळवारी 25 तारखेला घडलेल्या अत्याचारावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावं यासाठी पीडितेने त्याला गयावया केल्याची माहितीही आता समोर आली आहे। पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपी तिला घेऊन गेला। ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला। त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाही, मला खाली जायचंय, मला खाली जाऊ दे अशी विनवणी केली। त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिलं। पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले, मात्र आरोपीने तिचा गळा दाबला। आरोपीने आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती अशी माहिती आता सूत्रांच्या हवाले समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानकातल्या अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचं सांगतात। त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचं देखील सांगितलं गेलं। तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ 249 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाईलचे 2 वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आलेत। त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलेलं नाही अशी सुद्धा माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे। पीडिता घाबरलेली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचं लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब या प्रकरणात समोर आली आहे। तिने काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव अशी याचना त्याच्याकडे केल्याची माहिती सुद्धा आमच्या सूत्रांनी दिली आहे। आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला। त्यांनी पीडितेला धीर दिला। स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार देण्याचं सांगितलं। तिने पोलीस ठाण्यात जाऊन त्यानुसार तक्रार दिली आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं। एकीकडून सूत्रांच्या हवाले ही माहिती समोर आलेली असताना दुसरीकडे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत। तरुणीच्या संमतीने संबंध झाले असा दावा आरोपीच्या पत्नीने केलाय। आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने म्हटलंय की दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला न्याय हवाय। ती मुलगी म्हणतेय की माझ्या नवऱ्यानं बलात्कार केला तर तिचे कपडे कुठे फाटलेत का, तिच्या अंगावर ओरबडलेलं दिसतंय का, असे प्रश्न आरोपीच्या पत्नीने उपस्थित केलेत। आधी ती तरुणी बसमध्ये चढली आणि नंतर माझा नवरा चढला, त्यानंतर 2 मिनिटांमध्ये ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का असंही आरोपीच्या पत्नीने विचारलंय। त्या तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले, तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणीने आरडाओरड का नाही केली असा प्रश्नही दत्तात्रय गाडेच्या पत्नीने विचारलाय। दत्तात्रय गाडे हा बलात्काराच्या घटनेनंतर फरार झालेला। पोलीस त्याच्या मागावर होते। तो जुन्नर तालुक्यातल्या गुणाट गावाच्या शिवारात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। मध्यरात्रीच्या सुमारास अखेर त्याला अटक करण्यात आली। आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं। त्यानंतर त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।